हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण अगदी कुरकुरीत अशी पालक भजी बनवणार आहोत। त्यासाठी एक जुडी पालक स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक कापून घ्यायची आहे। पालक भजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं मिक्सरला पाणी न वापरता बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिरलेला पालक, त्यामध्ये एक किसून घेतलेला बटाटा, उभा कापून घेतलेला कांदा, थोडीशी कोशिंबीर, मिक्सरला बारीक केलेलं वाटण, अर्धा चमचा हळद, थोडासा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना पालकला पाणी सुटते, त्यामुळे इथे पाणी वापरायचं नाही। अगदी या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम आचेवरती आपल्याला या पद्धतीने भजे सोडून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडनी आलटून पलटून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत। इथे आपण पाणी न वापरल्यामुळे आपली भजी अगदी कुरकुरीत होतात। या पद्धतीने आपल्याला बाकी राहिलेली भजी करून घ्यायची आहेत। पालक भजी म्हटल्यावर त्यासोबत मिरची तर आलीच, तर आपल्याला इथे चार हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। तर आपली कुरकुरीत अशी पालक भजी बनवून तयार आहेत।